नमस्कार. स्वागत आहे न वाचलेले या आपल्या चॅनलमध्ये. आजची चर्चा आपण एका थेट प्रश्नाने सुरू करूया. आपण जे निर्णय घेतो ते खरंच आपले असतात का? की आपल्या नकळत, आपल्या सवयी, आपल्या प्रतिक्रिया या सगळ्या गोष्टी कोणत्या तरी अदृश्य व्यवस्थेने आपल्यात पेरलेल्या असतात? हां, खूप मूलभूत प्रश्न आहे. म्हणजे आपण स्वतःच्या इच्छेने चालतो की कोणत्या तरी अदृश्य धाग्यांनी आपल्याला बांधून ठेवलेलं असतं. बरोबर. आणि आजच्या या चर्चेत आपण प्रसिद्ध लेखक बाबूराव बागुल यांच्या साहित्याच्या आधारे याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत. हो, कारण बागुलांचं साहित्य म्हणजे केवळ वेदना, संताप किंवा काय म्हणतात त्याला, विद्रोहाचं चित्रण नाही. नाही, अजिबात नाही. ते आपल्याला एक प्रकारे आरसा दाखवतं. त्यांचं साहित्य आपल्याला समाजाच्या त्या अदृश्य भिंती कशा काम करतात, त्या माणसाच्या आत कशा घर करतात. आणि त्याचं आयुष्य कसं घडवतात हे समजून घ्यायला मदत करतं. अगदी. आणि त्यांच्या कथांमधली पात्र ती काय काळी किंवा पांढरी नसतात. ती पूर्णपणे मानवी असतात. चांगलीही नाहीत, वाईटही नाहीत. हो. ती सामाजिक वादळाच्या केंद्रस्थानी उभी असलेली माणसं असतात, जी केवळ टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याच टिकून राहण्याच्या प्रयत्नातून त्यांच्या कहाण्या जन्माला येतात. चला तर मग सुरुवात करूया जेव्हा मी जात चोरली होती या कथेपासून. हो. ही कथा आहे एका तरुणाची. त्याला नुकतीच नोकरी मिळालेली आहे. आणि तो खूप उत्साहाने, आशेने भरलेला आहे, नाही का? हो, अगदी. त्याला वाटतंय की आता आयुष्य बदलणार आहे. शिक्षण आणि नोकरीमुळे जुनी ओळख मागे पडेल. तो स्वतःची ओळख अभिमानाने करून देतो. मुंबईकर, न्यायासाठी लढणारा. त्याचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो. अगदी. पण मग एकच प्रश्न. हो. एकच प्रश्न त्या सगळ्या उत्साहावर पाणी टाकतो. तुमची जात काय? आणि सगळं बदलतं. इथेच बगुलांच्या लेखणीची ताकद दिसते, नाही का? हो. तो प्रश्न केवळ एक चौकशी नसतो. ती एक अदृश्य भिंत असते, जी अचानक त्या नायकासमोर उभी राहते. आणि त्या एका क्षणात त्याचा आनंद, त्याचा आत्मविश्वास सगळं नाहीसं होतं. सगळं संपून जातं. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. म्हणजे बाहेरून पाहिलं तर काहीच घडत नाहीये. कोणी त्याला मारत नाही, कोणी नोकरीवरून काढत नाही, काहीच नाही. पण आतून सगळं बदललेलं असतं. त्याचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आणि मग तो जे वागायला लागतो ते जास्त भयानक आहे. अगदी. तो छोटे छोटे बदल करायला लागतो. जगण्यासाठी केलेले सूक्ष्म निर्णय. बरोबर. हे बदल इतके छोटे असतात की कदाचित इतरांच्या लक्षातही येणार नाहीत. पण ते त्याच्या आतल्या मोठ्या बदलाचं प्रतीक असतात. उदाहरणार्थ, काशीनाथ सकपाळ नावाचा एक माणूस. जो त्याच्याच जातीचा आहे. हो. आणि त्याच्याबद्दलची सहानुभूती तो मनातल्या मनात लपवू लागतो. त्याला भीती वाटते की त्याच्याशी संबंध ठेवल्यास आपलीही ओळख उघड होईल. म्हणजे तो स्वतःच्याच माणसांपासून दूर पडायला लागतो. स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो एक प्रकारचा मुखवटा घालून वावरायला सुरुवात करतो. बरोबर. आपले शब्द मोजून मापून वापरतो. हो. आणि ह्याचं एक अतिशय नेमकं वर्णन आहे कथेत. नोकरीचा अर्ज भरताना एक रकाना, जातीचा रकाना, तो मुद्दाम रिकामा ठेवतो. आणि कोणी त्याला धमकी देत नाही, कोणी सांगत नाही की तो रकाना भरू नकोस. नाही, पण तरीही ती जागा भरण्याची त्याची हिंमत होत नाही. हीच ती अदृश्य भीती आहे जी व्यवस्थेने माणसाच्या आत पेरलेली असते. म्हणजे भीती नेहमी बाहेरून आवाज करत नाही, कधीकधी ती आपला आतला आवाज बनते. अगदी बरोबर. व्यवस्था केवळ बाहेरून नियम लादत नाही, तर ती माणसाच्या आत एक सेल्फ सेन्सर तयार करते. सेल्फ सेन्सर? हो, एक प्रकारचा स्वयंनिरीक्षक जो तुम्हाला सतत सांगत असतो की काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कसं वागायचं. आणि मग माणूस स्वतःचा पहारेकरी बनतो. हो, तो स्वतःच्याच ओळखीला घाबरू लागतो. हा बागुलांनी दाखवलेला सर्वात मोठा धोका आहे. म्हणजे बागुलांचा पहिला मोठा संदेश हा आहे की खरी दडपशाही बाहेरून नाही तर आतून काम करते. व्यवस्था आपल्याला स्वतःचे तुरुंग बनवायला शिकवते. पण मग प्रश्न उरतो, याला जबाबदार कोण? कारण कथेत कोणी एक मोठा खलनायक नाहीये जो हे सगळं घडवून आणतोय. आणि हेच बागुलांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. ते दोष व्यक्तीला देत नाहीत, तर त्या विचारसरणीला देतात. अगदी, जी पिढ्यानपिढ्या समाजात रुजलेली आहे. व्यवस्था एक अदृश्य भिंत म्हणून उभी असते आणि माणसं तिच्या समांतर चालायला शिकतात. तिला ओलांडण्याचा विचारही करत नाहीत. ही बंडखोरी नाही, ही जगण्यासाठी केलेली तडजोड आहे. हो. आणि या छोट्या तडजोडी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. ही घुसमट किती भयानक असेल. आतल्या आत स्वतःच्या ओळखीशीच लढावं लागणं, की नाही? खरंय.
आणि ही आतल्यात होणारी घुसमट, हा दाब प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडतो. हो. काही जण या नायकासारखे आतल्यात मिटून जातात, तर काहींमध्ये त्याचा हिंसक स्फोट होतो. आणि हा हिंसक स्फोटच आपल्याला बागुलांच्या दुसऱ्या एका पात्रात दिसतो. तो गुंड जो दारावर ठोसे मारतो, लोकांकडून पैसे हिसकावून घेतो. हो, लोक त्याला घाबरतात. बाहेरून आहे तर तो एक राक्षस वाटतो. हो, समाज त्याला गुंड, बदमाश म्हणूनच ओळखतो. पण बागुल फक्त घटना सांगत नाहीत. ते आत डोकावून पाहायला लावतात. अगदी त्या घटनेमुळे पात्राच्या मनात काय उलथापालत होते याचं क्लोजअप चित्रण करतात. आणि मग आपल्याला दिसतं की तो जितका बाहेरून क्रूर आहे, तितकाच आतून पोकळ आणि एकाकी आहे. त्याला कधीच प्रेम मिळालेलं नसतं, हे कथेतून समोर येतं. त्याला आईच्या स्पर्शाची आठवणही नसते. तो शोषणाचा बळी असतो. त्याची हिंसा ही त्याच्या आतल्या रिकामेपणाचा, त्याला कधी न मिळालेल्या मायेचाच एक आविष्कार असते, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच, त्याची क्रूरता हे त्याचं एक प्रकारे संरक्षण कवच आहे. पण मग त्याच्या आयुष्यात एक स्त्री येते, रात्री रडत मदतीसाठी. आणि तो क्षण त्या कथेचा केंद्रबिंदू ठरतो. हे खूप महत्वाचं आहे, कारण आत्तापर्यंत त्याने लोकांच्या डोळ्यात फक्त भीती पाहिलेली असते. बरोबर. पहिल्यांदाच तो कोणाचं तरी दुःख, असहाय्यता इतक्या जवळून पाहतो. एका स्त्रीला इतक्या जवळून पाहण्याचा, तिचे अश्रू अनुभवण्याचा तो त्याचा पहिलाच क्षण असतो. आणि त्या क्षणी काहीतरी बदलतं. तिच्या रडण्याने त्याचं कवच फुटलं, असं एक फार सुंदर वाक्य आहे कथेत. सुंदर. तो तिला मदत करायला बाहेर पडतो. आता याचा अर्थ असा नाही की तो लगेच चांगला माणूस होतो. नाही, तो संत होत नाही. नाही, पण त्याच्या आत माणूस असण्याची एक शक्यता दिसू लागते. म्हणजे बागुल असं सुचवत आहेत की ज्यांना आपण सरसकट वाईट माणसं म्हणतो, त्यांच्या आतही एक माणूस लपलेला असू शकतो. हो, जो फक्त एका संधीची वाट पाहतोय. बागुल आपल्याला दाखवतात की हिंसेमागे अनेकदा प्रेमाची, माणुसकीची, एका साध्या स्पर्शाची तीव्र गरज दडलेली असते. आणि जेव्हा त्या गरजेला छोटासा प्रतिसाद मिळतो, तेव्हा बदलाची एक शक्यता निर्माण होते. पण व्यवस्था अनेकदा ही शक्यताच मारून टाकते. आणि ही व्यवस्था फक्त माणसाला हिंसक किंवा शांत बनवत नाही, तर ती माणसाकडून त्याचं माणूसपणच हिरावून घेऊ शकते, नाही का? बरोबर. ती तुमची ओळख, तुमच्या सर्वात मूलभूत भावनाच नाकारू शकते, जसं की आई असणं. हे आपल्याला त्यांच्या पुढच्या कथेत दिसतं, त्या स्त्रीच्या पात्रात, जी आपल्या आजारी मुलासाठी पैसे जमा करायला निघालीये. हो. कथा तिच्या व्यवसायाची नाही, तर तिच्या मातृत्वाची आहे. मुलगा आजारी आहे, गावी जायला पैसे हवेत, ती गिराईक शोधायला जाते. पण तिचं दुःख चेहऱ्यावरून जात नाही. हो, आणि इथे बागुल एक अप्रतिम प्रतिमा वापरतात. ती पानाने ओठ लाल करायचा प्रयत्न करते, जेणेकरून ती गिराईकाला आकर्षित करू शकेल. हो, पण तिचे ओठ लाल होत नाहीत. का? कारण आतलं दुःख, आईची काळजी कोणत्याही वरवरच्या रंगाला चढू देत नाही. ही कल्पनाच किती भयानक आहे. म्हणजे तिची परिस्थिती तिच्या शरीरावर इतकी हवी झाली आहे की ते तिच्या इच्छेप्रमाणे वागत सुद्धा नाहीये. अगदी. हे तिचं वैयक्तिक अपयश नाही, हे त्या व्यवस्थेचं अपयश आहे. नक्कीच. समाज तिला एक आई म्हणून, एक माणूस म्हणून पाहतच नाही. तो तिला केवळ एक वस्तू बनवतो, एक शरीर. आणि त्यामुळे तिच्या आतली आईची तगमग, तिचं दुःख, हे समाजासाठी अस्तित्वातच नाही. शेवटी तिची आई म्हणून असलेली ओळखच तिच्याकडून हिरावली जाते. म्हणजे व्यवस्थेचा दुसरा मोठा आघात म्हणजे ती तुमचं माणूसपणच नाकारते, तुम्हाला तुमच्या भूमिकेतून, तुमच्या भावनांपासून तोडून टाकते. बरोबर. आधीच्या कथेत नायकाची जात त्याची ओळख बनते, तर इथे या स्त्रीचा व्यवसाय तिचा एकमेव ओळख बनतो आणि तिचं मातृत्व नाकारलं जातं. आणि बागुल हेच दाखवतात, समाज फक्त आर्थिक शोषण करत नाही, तो तुमचं माणूसपणही हिसकावून घेतो. हो. तुमची सर्वात मूलभूत ओळख, जसं की आई असणं, तेही नाकारतो. आणि हा आघात फक्त स्त्रियांवर किंवा विशिष्ट जातींवर होतो असं नाही. बागुल हेही दाखवतात की पुरुषप्रधान व्यवस्था स्वतः पुरुषांनाही कशी जखडून ठेवते. बापू पैलवानाच्या कथेसारखं. तो पुरुषत्वाचं मूर्तिमंत प्रतीक वाटतो, नाही का? शक्तिशाली, आक्रमक. हो, ज्याला कुणी हरवू शकत नाही. पण हे घडवलेलं पुरुषत्व आहे की नाही? अगदी. समाजाने त्याच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दबावाखाली तो जगतो. त्याच्या जगात अपयशाला जागा नाही, भावनांना जागा नाही. रडणं तर दूरच, त्याला साधं दुःखही व्यक्त करता येत नाही. आणि मग त्यात दाबलेल्या भावनांचा उद्रेक होतो. तो स्वतःच्या बायकोवर हात उचलतो, कारण त्याला दुसरं काही व्यक्त करताच येत नाही. राग ही एकमेव भावना आहे जी पुरुषाला व्यक्त करायची परवानगी आहे, असं कुठेतरी समाजच शिकवतो.
खरंय. त्याची ताकदच त्याचं तुरुंग बनते. कारण तो त्या प्रतिमेत इतका अडकलेला असतो की त्याला त्यातून बाहेरच पडता येत नाही. तो आतून तुटलेला असतो, पण बाहेरून त्याला पैलवानच राहावं लागतं. हो. पण मग तो खलनायक आहे की बळी, हा प्रश्न पडतोच. कारण तो इतरांना त्रास देतोय, पण तो स्वतःही एका अदृश्य नियमांनी बांधलेला आहे. आणि हाच बागुलांचा लेखनाचा गाभा आहे. ते आपल्याला सोपं उत्तर देत नाहीत. नाही देत. बापू खलनायक नाही, पण तो निरपराधही नाही. तो व्यवस्थेचा बळी आहे, जो पुढे इतरांना बळी बनवतो. हे एक दुष्टचक्र आहे. आणि बागुल इथेच थांबतात. ते निर्णय वाचकावर सोडतात. ते आपल्याला विचार करायला लावतात की बापूसारखी माणसं तयार कशी होतात, त्यांना घडवतं कोण. बरोबर. म्हणजे आपण सुरू केलेल्या प्रश्नावरच परत येतो. या सगळ्या कथांमधील पात्र, जात लपवणारा तरुण, तो हिंसक गुंड, मुलासाठी तडफडणारी आई किंवा बापू पैलवान, ही सगळी जणं आपापल्या जागी एका अदृश्य भिंतीत अडकलेली आहेत. हो. जातीची भिंत, लिंगाची भिंत, पुरुषत्वाच्या कल्पनांची भिंत. या भिंती दिसत नाहीत, पण त्या माणसाच्या स्वातंत्र्याला, त्याच्या निवडीला मर्यादित करतात. म्हणजे आपण जे निर्णय घेतो ते खरंच किती आपले असतात, हा प्रश्न बागुल आपल्यासमोर उभा करतात. हो. त्यांचं साहित्य आपल्याला आपल्याच जगण्यातील अदृश्य धागे दाखवतं. आणि या धाग्यांना ओळखणं हीच कदाचित बदलाची पहिली पायरी असू शकते. बागुलांनी त्यांच्या पात्रांना आणि पर्यायाने आपल्याला, वाचकांना, प्रश्न विचारायला शिकवलं. आजच्या काळात आपल्या आयुष्यात अशा कोणत्या अदृश्य भिंती आहेत ज्या आपण ओळखूनही ओलांडत नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. शब्दांचा प्रवास संपला असला तरी विचारांचा प्रवास आता सुरू झालाय. जर तुम्हाला वाटतं की वाचन म्हणजे फक्त पानं उलटवणं नाही, तर न वाचलेले ही तुमची हक्काची जागा आहे. या प्रवासात सहभागी होण्यासाठी सबस्क्राईब करा, हा विचार पुढे नेण्यासाठी शेअर करा आणि स्वतःला शोधण्यासाठी रिफ्लेक्ट करा. पुढच्या पानावर पुन्हा भेटूच. तोपर्यंत न वाचलेले ऐकत रहा.